नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मिक्स कडधान्यांपासून धपाटे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। थालीपीठसुद्धा म्हणू शकता। मिक्स कडधान्यांच्या उसळी किंवा भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। उसळी खाऊन भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। अगदी क्रिस्पी होतो आणि घरच्या साहित्यांपासून होतो। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। इथे मी मूग, मटकी आणि मसूर, अख्खे मसूर जे आहेत त्यांना मोड आणून ते घेतलेले आहेत आणि एक 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। या लसूणच्या पाकळ्या आपण सालीसकट घेतलेल्या आहेत आणि एक 5-6 मिरच्या तोडून त्यामध्ये घातल्या। 1 चमचा जिरं घातलेले आहेत। लसूणच्या पाकळ्या सालासकट घातल्या तर एक लसणाची वेगळीच चव येते। आता हे आपण बारीक वाटून घेऊयात। यामध्ये पाणी घालायचं नाहीये, भरड असं जे वाटून घेतलेलं आहे। तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे, पाव वाटी कणिक घालायची आहे आणि 2 चमचे बेसन घालायचं आहे, म्हणजे डाळीचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धणेपूड घालायची आहे। धणेपूड जास्त घातलात तरी चालेल। अर्धा चमचा लाल तिखट घातले, अर्धा चमचा हळद घातलेला आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता, कारण ऑलरेडी आपण मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता। आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून, म्हणजे चवीपुरतं मीठ घालून भरपूर अशी 1 वाटीभर कोथिंबीर घातलेली आहे। हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे। सध्या मळून घेऊयात आणि आवश्यक लागलं तर पाणी घालायचं आहे, पण पाणी लागणारच आहे, कारण आपण कडधान्यांची जी पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये पाणी नाही आहे। त्यामुळे आता हे मिक्स करून घेऊया चांगलं आणि हे घट्टसर असा गोळा बनवून घेऊया आणि हे अर्धा तास आपण झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास झाकल्यामुळे हे जे पीठ आहे ह्या पिठाला पाणी सुटू शकतं, त्यामुळे पहिल्यांदा स्टार्टिंगला जेव्हा आपण मळतो तेव्हा ते घट्टसरच मळून ठेवायचं आहे आणि जर आवश्यक वाटलं तर मग नंतर आपण जेव्हा धपाटे करणार आहोत त्यावेळेला पाणी घालायचं। तर आता हे बघा अर्धा तास झालेला आहे। आता हे मी धपाटे करायला घेते, तर मला पाण्याची आवश्यकता वाटली नाही म्हणून मग मी आता हे थापून घेते। कापड घेतलेला आहे, म्हणजे रुमाल घेतलेला आहे, तर तो त्या रुमालाला पाणी लावून रुमाल ओला करून त्यावर हे धपाटे आपण थापून घ्यायचे आहेत। तुम्ही डायरेक्ट तव्यावर सुद्धा हे थालीपीठ थापू शकता, पण मला कापडावरचे आवडतात त्यामुळे मी कापडावरचे धपाटे केलेले आहेत। तर अशा पद्धतीने मग हिरवंगार असं पीठ झालेलं आहे मस्त असं, आणि पौष्टिक पदार्थ आहे। नाश्त्याला किंवा टिफिनमध्ये लहान मुलांना किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी हा नाश्ता तुम्ही अगदी आवर्जून बनवा। तव्यावर तेल तापायला ठेवलेलं होतं, पहिल्या वेळेला तेल जरा जास्तच घ्यायचं आहे, माझ्याकडनं थोडं जास्तच पडलं, पण तेल आता आपण हे चांगलं पसरून घेऊयात, म्हणजे तव्याला हे चिटकणार नाहीत। तर आता आपण हे थापून घेतलेलं आहे चांगलं। आता हे थालीपीठ आपण तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि होल पाडायचे आहेत। होल पाडताना मी थोडंसे पोटाला पाणी लावलंय आणि होल पाडून घेतलेत आणि त्या होलामध्ये आणि साईडनं थोडंसं तेल सोडायचं आहे। शक्यतो बिडाचा तवा किंवा जो लोखंडी तवा असतो त्या तव्यामध्ये केलं तर खूप छान होतं। आता हे आपण झाकून ठेवूयात, बारीक गॅसवर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे क्रिस्पी होतात, मोठा गॅस ठेवायचा नाही आहे। एक 2-3 मिनटं झालेली आहेत बघा, मी झाकण काढलेलं आहे आणि आता हे पलटून घेऊयात। एका साईडनं चांगलं भाजून घेतलं क्रिस्पी असं, आता दुसऱ्या साईडनं आपण हे चांगलं भाजून घेऊयात। बघा अगदी सोपी रेसिपी आहे ना, आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि पिठं जी आहेत ती आपल्या रोजच्या वापरातली आहेत। अशा पद्धतीनं तयार आहे कडधान्यांचं धपाटे, कडधान्यांचे थालीपीठ। अगदी सोपी रेसिपी आहे। दह्यासोबत, सॉससोबत किंवा तूप घालून तुम्ही नुसतं हे खाऊ शकता, आणि जर डाएट करत असाल तर डाएटसाठी सुद्धा हा पदार्थ चालू शकतो। तर
अशा पद्धतीनं तयार आहे कडधान्याचं थालीपीठ. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आत्ता बाजरीचं पीठ सर्वांकडे उपलब्ध असेल, कारण थंडीत आपण बाजरीचं पीठ किंवा बाजरीच्या पिठाचे पदार्थ खातो. तर हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.